हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी आणि बर्नौलीज इक्वेशन. त्यापूर्वी मागच्या लेक्चरला काय बघितलेलं आहे आपण ते थोडं रिवाइज करूया. इन लास्ट लेक्चर वी हैव सीन स्टोक्स लॉ. Stokes law gives you the formula for viscous force and that is equal to 6 pi eta r v. Viscous force is equal to 6 pi eta r v where eta is coefficient of viscosity, r is the radius of the pipe through which liquid is flowing and v is its velocity. After that we have also calculated the formula for terminal velocity. What is the terminal velocity? So formula for terminal velocity comes out to be 2 upon 9 r square g upon eta into bracket rho minus sigma, where rho is the density of the substance which is moving downwards inside the liquid and sigma is the density of the fluid, okay, in which the substance is going downwards. In today's lecture, we are going to see equation of continuity and Bernoulli's equation. So let's start with equation of continuity. So what does equation of continuity tells you? Give the headline inside your book, equation of continuity. What is equation of continuity? My dear friends, let us pay attention here. जेव्हा जेव्हा लिक्विड एखाद्या क्रॉस सेक्शन मधून पास होतंय, समजा इकडून असा क्रॉस सेक्शन आहे ज्यामधून लिक्विड इथनं फ्लो होतंय इन आणि इकडं फ्लो आउट आहे. इकडे आहे फ्लो इन, इकडे आहे फ्लो आउट. तर इथं लक्ष द्या मित्रांनो, जेव्हा लिक्विड एका साइडनं आतमध्ये चाललेलं आहे आणि बाहेर चाललेलं आहे दुसऱ्या साइडनं, त्याची आतमध्ये येण्याची वेलोसिटी सपोज v1 असेल, बाहेर जाण्याची वेलोसिटी सपोज v2 असेल. आतमध्ये येताना क्रॉस सेक्शनल एरिया इथला सपोज a1 आहे, इथला क्रॉस सेक्शनल एरिया सपोज a2 आहे. सपोज इथलं मास इनपुट आणि इथलं मास आउटपुट m1 m2 असे आपण कन्सिडर केलेले. तर जर लिक्विड आयडियल असेल, ठीक आहे, जर फ्लुइड कसं असेल, आयडियल असेल, तर इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी काय म्हणतंय, mass flow rate in will be equal to mass flow rate out. Equation of continuity सरळ सरळ हे वाक्य सांगतो की mass flow rate in will be equal to mass flow rate out. What will be mass flow rate? तर mass flow rate असेल dm by dt. This is what mass flow rate. Okay. What I am saying is mass flow rate at this point will be equal to mass flow rate at this point. दोन्ही पॉइंट्सला मास फ्लो रेट जर इक्वल आहे तर आपल्याला सरळ सरळ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नुसार मिळतं dm by dt फॉर फर्स्ट क्रॉस सेक्शन इज इक्वल टू dm by dt फॉर सेकंड क्रॉस सेक्शन. मग मासला जर आपण डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर मास काय असतं रे, तर आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे, तर डायरेक्टली तुम्हाला हे मिळतंय d बाय dt ऑफ इन ब्रॅकेट रो v1 इक्वल टू d बाय dt ऑफ रो v2. तर इथं लक्षात घ्या, रो इकडचा आणि रो इकडचा दोन्ही काय करणार आहे, एकमेकांना बॅलन्स करणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इकडचा रो आणि इकडचा रो दोन्ही काय असणार आहे, कॉन्स्टंट आहे, कारण डेन्सिटी फ्लो मध्ये चेंज होत नाहीये. मग डेन्सिटी चेंज होत नाहीये तर डेन्सिटी टर्म बाहेर येईल आणि तुम्हाला डायरेक्टली मिळेल रो dv बाय dt फॉर फर्स्ट क्रॉस सेक्शन इक्वल टू रो dv बाय dt फॉर सेकंड क्रॉस सेक्शन. लक्ष द्या, रो रो कॅन्सल होऊन जाईल. v जो आहे इथला v हा व्हॉल्यूम आहे, हा काय व्हॉल्यूम आहे. आता व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर व्हॉल्यूम असेल क्रॉस सेक्शनल एरिया इंटू वेलोसिटी. व्हॉल्यूम काय असेल, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू वेलोसिटी. मग डायरेक्टली तुम्हाला असं मिळतं इथे,
चेंज इन व्हॉल्यूम ऍट इनपुट इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम ऍट आउटपुट. व्हॉल्यूम जितकं इन आलेलं असेल तितकं व्हॉल्यूम आउट गेलेलं असणार आहे लिक्विडचं. पण आपल्याला माहितीये की डीव्ही हा काय रे, डीव्ही आहे एरिया इंटू वेलॉसिटी. जनरल फॉर्म्युला एरिया इंटू वेलॉसिटी. वेलॉसिटीला थोडं कर्सिव्ह मध्ये व्ही लिहा, कारण वेलॉसिटी आणि व्हॉल्यूमचा व्ही जो आहे तो दोन्ही सेम वाटेल, कन्फ्युजन क्रिएट ना हो याच्यासाठी आपण व्ही ला थोडं कर्सिव्ह मध्ये लिहू. तर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी आपण डायरेक्टली घेऊ शकतो, कारण एरिया इंटू वेलॉसिटी म्हणजेच काय मिळतं आपल्याला, एक लेंथ मिळते. तर एरिया इंटू लेंथ झालं म्हणजे तेच असतं व्हॉल्यूम असतं. मग डीव्ही बाय डीटी आणि डीव्ही बाय डीटी टू हे जे इक्वेशन 1 आहे, या इक्वेशन वरून फ्रॉम इक्वेशन 1 व्हॉट डू वी गेट हिअर, A1 V1 is equal to A2 V2. In short, we can write AV is equal to constant. Area into velocity is what? Constant. This is called as equation of continuity. यालाच काय म्हणतो आपण, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. परत एकदा समजून घ्या मित्रांनो, जेव्हा इकडून लिक्विड इन चाललेलं आहे आणि इकडून लिक्विड आउट चाललेलं आहे एखाद्या पाईप मधून, जर फ्लुइड आयडियल आहे तर मास फ्लो रेट इन विल बी इक्वल टू मास फ्लो रेट आउट. डीएम बाय डीटी इन विल बी इक्वल टू डीएम बाय डीटी आउट असं मिळत असतं आपल्याला. मग इथं आपण काय कन्सिडर केलेलं आहे, M1 मास इन आहे, M2 मास आउट आहे, म्हणजे M1 इज इक्वल टू M2 डायरेक्टली येणार. V1 V2 जे कर्सिव्ह मधले आहेत ते वेलॉसिटी इन वेलॉसिटी आउट कन्सिडर करतोय आपण. A1 A2 क्रॉस सेक्शनल एरिया आहे, A1 पहिल्याचा क्रॉस सेक्शन, दुसरा A2 आहे. नॉन युनिफॉर्म आपला पाईप आहे, त्यामध्ये आपल्याला मिळतं की व्हॉल्यूम इन विल बी इक्वल टू व्हॉल्यूम आउट. याला सॉल्व्ह केल्यानंतर डेन्सिटी कॅन्सल होऊन जाते. पण आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम जो असतो तो क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ असतो. आता जेव्हा वेलॉसिटी दिलेली असते, मास वेलॉसिटी दिलेली असते, तर डिस्टन्स पर युनिट टाइम आपल्याला डायरेक्टली वेलॉसिटी मिळून जाईल ना. मग त्याच्यामुळे एव्ही जो टर्म आलेला आहे, एरिया इंटू वेलॉसिटी दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम विल बी सेम. मग त्या या इक्वेशन वरून A1 V1 इक्वल टू A2 V2 आपल्याला मिळतं आणि त्यानुसार येतं AV बरोबर कॉन्स्टंट, आणि या इक्वेशनला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इथे लक्षात घ्यायचंय एरिया इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी. तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की जेव्हा नदीचं पात्र जे आहे ते वाढतं, विड्थ जी आहे नदीची ती वाढते, वेलॉसिटी ऑफ फ्लो इन द रिव्हर डिक्रीजेस. पण नदीचा जेव्हा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असतो तेव्हा वेलॉसिटी ऑफ फ्लो काय होतो, वाढतो.